हाय मित्रांनो, आपलं गेट इन्फोमध्ये स्वागत आहे. फेसबुक आणि ट्विटरकडे जगातील सर्वोत्तम प्रोग्रामर्स आहेत. पण आपण पाहिले आहे की जगातले मोठे पॉलिटिशियन्स, बिझनेसमॅन आणि मोठमोठे सेलिब्रिटीजचे अकाउंट हॅक झालेले आहे. तर हॅकर्स कसे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करतात? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तर चला सुरू करूया. हॅकर्स फक्त आपल्या नावाने आपला सोशल मीडिया अकाउंट हॅक करू शकत नाहीत. हॅकिंगमध्ये जनरली दोन टाईप्स असतात. एक असतं रिअल हॅकिंग, जे कम्प्युटर एक्सपर्टद्वारे केले जाते, आणि दुसरं असतं सोशल इंजिनिअरिंग. जास्त करून हॅकर्स सोशल इंजिनिअरिंगचा यूज करतात. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे अशा ट्रिक्स ज्या हॅकर्सला आपल्याकडून आपला पासवर्ड मिळवण्यास मदत करतात. जास्त करून वेळेला आपण स्वतःच आपला पासवर्ड हॅकर्सला देऊन टाकतो. हॅकर्स आपल्याला असा मेसेज किंवा नोटिफिकेशन पाठवतात की आपण हे प्रॉडक्ट जिंकलेलं आहे, किंवा जाणून घ्या की तुम्ही किती वर्ष जगणार आहात, किंवा असेच काही अनेक वर्ड जे आपल्याला खूप अट्रॅक्ट करतात. त्यामुळे आपण त्यावर क्लिक करतो. जेव्हा आपण यावर क्लिक करतो तेव्हा आपण हॅकर्सद्वारा बनवल्या गेलेल्या फेक वेबपेजवर जातो. हे वेबपेज फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसारखे दिसायला दिसते. त्यामुळे आपण त्यावरून जेव्हा लॉग इन करतो तेव्हा आपली सर्व लॉग इन डिटेल्स हॅकर्सला भेटते. कधीकधी आपल्याला अशा वेबसाईटची लिंक भेटते जिथे आपल्याला लॉग इन करणे कंपल्सरी असते. जेव्हा आपण तिथे लॉग इन करतो तेव्हा हॅकर्सला आपली डिटेल्स मिळून जाते. जास्त करून लोक सर्व वेबसाईटवरती समान पासवर्ड यूज करतात. त्यामुळे जेव्हा आपण अशा वेबसाईट्सवर लॉग इन करतो तेव्हा हॅकर्सला आपला पासवर्ड मिळतो. जर त्यांना एक पासवर्ड भेटला तर ते आरामात कोणतेही आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक करू शकतात. त्यामुळे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवरती वेगवेगळा पासवर्ड यूज करावा. फेक वेबपेजवर लॉग इन करणे टाळावे. त्यासाठी वेबपेजचा URL पाहावा. फक्त ऑफिशियल वेबसाईटवरही लॉग इन करावे. ज्या वेबसाईटच्या सुरुवातीला HTTPS असते त्या वेबसाईट खूप सिक्युअर असतात, त्यामुळे त्याद्वारेच लॉग इन करावे. हॅकिंगची आणखीन एक मेथड आहे, ती आहे की लॉगिंग. यामध्ये हॅकर्स आपल्या कम्प्युटरमध्ये एक की लॉगर इन्स्टॉल करतात. हा की लॉगर आपली सर्व माहिती हॅकर्सला पाठवतो, आणि मोबाईल हॅकिंगद्वारेही हॅकर्स आपले अकाउंट हॅक करू शकतात. जर आपल्याला हे दोन्ही अवॉइड करायचं असेल तर एक गुड सिक्युरिटी सॉफ्टवेअरचा वापर करावा. आणि शेवटी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की सिक्युअर वेबसाईटचा वापर करा. कुठेही लॉग इन करू नका, आणि एक चांगलं सिक्युरिटी सॉफ्टवेअरचा वापर करा. जर तुम्हाला एखादा मेसेज आला की तुम्ही हे जिंकला आहात, किंवा अशा लिंक्स ज्या तुम्हाला खूप अट्रॅक्ट करतील त्यावर क्लिक करू नका, त्या अवॉइड करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जरूर विचारा. थँक्यू.